नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भारत भेटीवर आलेले अबुधाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबंध तसंच नव्यानं पुढं येत असलेल्या क्षेत्रांमध्ये व्यापक धोरणात्मक भागीदारी वाढवण्याबाबत उभय नेत्यांनी विचारविमर्श केला. उद्या ते मुंबईला येणार आहेत. दोन्ही देशांमधल्या उद्योजकांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमात ते सहभागी होतील. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर परिषदेची 54वी बैठक आज नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सुरू आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि सर्व राज्यांचे अर्थमंत्री बैठकीला उपस्थित आहेत. कोलकात्याच्या आरजी कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणी सुरू असलेल्या तपासाचा ताजा अहवाल पुढच्या मंगळवारपर्यंत सादर करावा अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीआयला दिल्या. निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेऊन उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कामावर हजर व्हावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. या संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करू नये तसंच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी अशी सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अजूनही पावसाचा जोर आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या दक्षिण भागात काल रात्री मुसळधार पाऊस झाल्यानं पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुराचं पाणी भामरागड गावात शिरल्यानं काही कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. मुलचेरा तालुक्यातही दिना नदीला पूर आल्यानं मुलचेरा आष्टी मार्ग बंद असल्याची माहिती प्रशासनानं दिली. सोलापूर जिल्ह्यात पावसाला समाधानकारक सुरुवात झाल्यानं मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या होत्या. चांगला पाऊस पडल्यानं उत्पन्नही चांगलं मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र पाऊस उघडीप देत नसल्यानं काढणीला आलेली उडीद, मूग, सोयाबीन, बाजरी ही पिकं वाया जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना सतावत आहे. बांगलादेश विरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. चेन्नईतल्या ए चिदंबरम मैदानावर येत्या 19 तारखेपासून ही मालिका सुरू होणार आहे. के राहुल आणि ऋषभ पंत यांचं संघात पुनरागमन झालं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 376 अंकांची वाढ झाली आणि तो 81,560 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 84 अंकांची वाढ नोंदवत 24,936 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.